महाड एमआयडीसी हद्दीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, लहान मुलींवर अत्याचार, चोरी, जबरी चोरी, फसवणूक अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक आगळा-वेगळा फसवणुकीचा गुन्हा नुकताच दाखल झालाय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयामध्ये नोकरी मिळवण्यासाठी एकानं चक्क बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवली आहे. रामदास पांडुरंग सावंत सध्या राहणार एमआयडीसी कर्मचारी वसाहत नांगलवाडी, मूळ राहणार वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग असं आरोपीचं नाव असून आरोपीनं लिपिक टंकलेखक या पदाच्या नियुक्तीकरिता बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःच्या फायद्याकरिता शासनाची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन ब्युरो ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्र स्टेटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आरोपीनं लिपिक टंकलेखक या पदाच्या नियुक्तीसाठी वापरले असता संबंधित प्रमाणपत्राबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी आरोपीचे सर्व कागदपत्र तपासले असता त्यामध्ये बनावट कागदपत्रे आढळून आलीत. या प्रकरणी आरोपी रामदास सावंत याला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं असून कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे. याबाबत सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक भारत विजय शिकारखाने यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे इथं फिर्याद दाखल केल्यानंतर महाड एमआयडीसी पोलिसांनी आरोपी रामदास पांडुरंग सावंत याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 336/2, 336/3, 340/2 प्रमाणे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.बी. फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.